नाही, आता ट्रेननी आता आलो नाही ट्रेननी, पण मी काल मेट्रोनी प्रवास केलेला होता. आता जाताना ट्रेननी जाण्याचा माझा प्रयत्न आहे. परंतु ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे की आपण पेट्रोल डिझेल वाचवलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून जो आपला सगळा ताफा असतो पोलिसांच्या गाड्यांचा, तोही थोडा कमी करणं आवश्यक आहे. आणि सर्वांनी बचत जी आहे ती केली पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. देशाची जी अर्थनीती अर्थस्थिती आहे ती तर मजबूत आहेच आहे. पण आज आम्ही जगामध्ये 4 नंबरवर आहोत. आम्हाला 3 नंबरवर जायचं असेल तर मेड इन इंडियाला आपण महत्व देणं आवश्यक आहे. बाहेरची वस्तू खरेदी न करता आपल्या देशात तयार झालेली वस्तू खरेदी करा, ही भूमिका नरेंद्र मोदींची आहे. सोनं खरेदी करून एवढा पैसा त्यामध्ये खर्च करण्याऐवजी आपल्या धंद्यामध्ये जो पैसा लावा, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि फॉरेनचा जो प्रवास आहे तोही आपण टाळला पाहिजे, ही भूमिका त्यांची आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अनावश्यक खर्च टाळून आपण आपल्या उद्योगामध्ये तो पैसा टाकला पाहिजे. त्यामुळे सर्व माझं जनतेला आव्हान आहे की नरेंद्र मोदींनी केलेलं जे आव्हान आहे त्या आव्हानाला प्रतिसाद आपला देणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या पद्धतीने कोविडच्या काळामध्ये त्यांच्या अनेक सूचनांना त्यांना पण प्रतिसाद दिला होता आणि देशासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आणि अर्थतज्ञांना विचारून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की आपली इकॉनॉमी जी आहे ती स्टेबलाइज आहे, खाली न जाता ती वर कशी आणायची या दृष्टिकोनातून त्यांनी सूचना मांडलेल्या आहे. परंतु या 3 महामानवांचा आदर्श आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत फार महत्वाचा आहे. महाराष्ट्राला जी शक्ती मिळालेली आहे त्या शक्तीच्या पाठीमागे या 3 महात्म्यांचा फार मोठा वाटा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर पानिपत पर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊन ते पोहोचले होते. आणि महात्मा ज्योतिबा फुले पुण्यामध्ये राहत असताना ते माळी समाजाचे होते आणि दलितांना हाऊस खुला करणारे महात्मा ज्योतिबा फुले होते. सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देऊन महिलांना शिक्षण दिलं पाहिजे या भूमिकेचे ते होते आणि दलितांनी सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे ही भूमिका त्यांची होती. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपलं गुरु मानलेलं होतं. त्यामुळे या 3 महात्म्यांच्या संबंधामध्ये आम्हाला प्रचंड आदर आहे आणि त्यांच्यामुळं आम्ही आज इथे सभा घेतो आहोत याचा आम्हाला पूर्णपणे अभिमान आहे. मला वाटतं की आरटीआयचे कार्यकर्ते आत्माराम पाटील तर ते या भागामध्येच राहत होते आणि आता जे आरटीआयचे कार्यकर्ते असतात त्यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत अनेक ठिकाणचे. त्यामुळे त्यांचं जे काम असतं ते काम ज्या ठिकाणी निमित्त आहे, ज्या ठिकाणी चुकीचं काम होतं आहे अशा ठिकाणी आरटीआयचे कार्यकर्ते तशी पेपर करतात आणि तक्रार केल्यानंतर त्याची चौकशी होते. त्यामुळं काय ते त्याच्या वर हल्ला झालेला ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे आणि आरटीआय कार्यकर्त्यांवर त्याचा हल्ला होणं अत्यंत अयोग्य आहे. आमचं जे देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे हे सरकार नक्की जे कुणी आरोपी आहे त्या आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी आणि त्यांना ताबडतोब पकडण्यासाठी नक्की प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे. आणि अशा हत्या होणं हे अत्यंत अयोग्य आहे असं आमचं मत आहे. किल्ला पण पोकारलेला आहे, जे आत्माराम पाटीलची हत्या झाली आहे तिकडे किल्ला पण पोकारलेला आहे. किल्ला आणि काही कारवाई करत नाहीत महसूलचे अधिकारी. अनधिकृत प्रमाण असं वाटतं की कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. आता मी बोलतो, मला आताच आपण सांगितलेलं आहे मी इथल्या आयुक्तांशी बोलू या संबंधामध्ये नक्की मी त्यासाठी मी प्रयत्न करेन. जयंतीचा कार्यक्रम आहे सर, काय सांगाल? आपण भेट दिली जिथं छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वसई विरार नाला चोपाडा या जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला होता.